नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, आपण या अगोदर स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले पाहिले, फायनान्शियल फॉर्म्युले पाहिले व इतरही खूप फॉर्म्युले पाहिले। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा। आता या लेसनमध्ये आपण डेट रिलेटेड आणखीन फॉर्म्युले पाहणार आहोत। समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आणि तुम्हाला तिथे जर कोणती डेट दिली आणि तुम्हाला विचारलं की एक्सेल फंक्शन वापरून ही डेट कोणत्या क्वार्टरमध्ये येते याचा रिझल्ट मला काढून दाखवा, तर त्यावेळी तुम्हाला हा रिझल्ट काढून दाखवता आला पाहिजे। तर त्यासाठी सेलिंग फंक्शन कसं यूज केलं जातं ते आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर एखाद्या मंथची लास्ट डेट कशी फाइंड आउट करायची किंवा नेक्स्ट मंथची फर्स्ट डेट कशी फाइंड आउट करायची एक्सेलचा फॉर्म्युला वापरून हेही आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत। आणि या सर्वांची प्रॅक्टिस फाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग हे फॉर्म्युले प्रॅक्टिकली पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। फ्रेंड्स, आपण पाहतोय डेट रिलेटेड फॉर्म्युले आणि आता आपल्याला इथे काय करायचे, समजा आपल्याला एखादी डेट दिलेली आहे, समजा ही डेट दिलेली आहे, तर ही डेट कोणत्या क्वार्टरमध्ये येते हे फाइंड आउट करायचे। म्हणजे तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे किती क्वार्टर असतात, 4 क्वार्टर असतात, 3 महिन्याचे क्वार्टर असतात। म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च फर्स्ट क्वार्टर, नंतर एप्रिल, मे, जून सेकंड क्वार्टर, नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर थर्ड क्वार्टर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे लास्ट क्वार्टर म्हणजे फोर्थ क्वार्टर। असे आपल्याकडे 4 क्वार्टर असतात। समजा आपल्याला कोणती एखादी डेट दिलेली आहे तर ती कोणत्या क्वार्टरमध्ये येते ही जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आपल्याला यूज करावं लागतात आणि ते कसे करायचे ते आता आपण पाहूया। हे समजलं तुम्हाला। आता ही 2 सप्टेंबर म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये आलेली आहे, नंतर ही 7 एप्रिल, हे 5 एप्रिल महिना पुढे दिलेला आहे म्हणजे एप्रिल म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये आलेली आहे। नंतर हे ऑगस्ट, ऑगस्ट म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये येणार, कारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर थर्ड क्वार्टरमध्ये येतो। तर असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आपल्याला अशा डेट दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला हा रिझल्ट आला पाहिजे। तर अगोदर आपण हे दोन्ही कॉलम डिलीट करूया। फ्रेंड्स, आपल्याला इथे काय पाहिजे, इथे मंथचे नेम आले पाहिजे। मग समजा जर आपण इज इक्वल टू केलं आणि ही सेल सिलेक्ट करून जर एंटर केलं तिथं पूर्ण डेट येणार आहे। आपल्याला तसं नको, आपल्याला पूर्ण मंथचं नाव इथे आलं पाहिजे। त्यासाठी अगोदर आपण काय केलं, हा कॉलम पूर्ण सिलेक्ट केला। सिलेक्ट केल्यानंतर इथे नंबर ग्रुप दिसतोय आपल्याला होम टॅबमध्ये, इथे जाऊन आपल्याला कस्टम फॉर्मॅट द्यायचा आहे। कस्टम फॉर्मॅटवरती क्लिक केलं, कस्टम, आणि इथे आपण 4 टाइम एम घेतलेला आहे, दिसतंय तुम्हाला 4 टाइम एम घेऊन आपण फक्त ओके केलं। त्यामुळे काय झालं फ्रेंड्स, ज्यावेळी आपण इथे इज इक्वल टू करू आणि ही डेट सिलेक्ट करून एंटर करू त्यावेळेस पहा इथे मंथचं पूर्ण नाव आलेलं आहे आपलं। आणि जर आपण असं ड्रॅग केलं तर सर्व मंथचे फुल नेम आपलं इथे आलेलं आहे। कशासाठी केलं हे, की आपल्याला इझिली फाइंड आउट व्हावं की ऑक्टोबर कोणत्या क्वार्टरमध्ये येतो, नोव्हेंबर कोणत्या क्वार्टरमध्ये येतो, म्हणून आपण हे असं घेऊन ठेवलेलं आहे ह्या मंथच्या कॉलममध्ये। आता आपल्याला क्वार्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो आहे आपला सेलिंग। आता हा सेलिंग फॉर्म्युला काय करतो फ्रेंड्स हे समजून घ्या। टॅब बटन प्रेस करा। आता याचे आर्ग्युमेंट्स आहेत नंबर आणि सिग्निफिकन्स। पहा फ्रेंड्स, आपण डेट फॉर्म्युल्याबरोबर बाकीचे सुद्धा फॉर्म्युले इथे शिकत आहोत। तर नंबर, समजा आपण इथे नंबर दिला, 2 नंबर दिला, कॉमा दिला आणि कॉमा नंतर आपण इथे सिग्निफिकन्स विचारते तर 5 दिलं, ओके। आता याचा रिझल्ट 5 येणार आहे। हे पहा, एंटर केल्यानंतर रिझल्ट पहा इथे 5 येतोय। मी अगोदरच का सांगितलं याचा रिझल्ट 5 येतोय किंवा आणखीन काय रिझल्ट पाहूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा आता इथे आपण काय केलं, इथे आपण 7 दिलं आणि जर आता आणि सिग्निफिकन्सला 5 ठेवलं तर आता याचा रिझल्ट फ्रेंड 10 येणार आहे। हे पहा 10 आला। हे मी तुम्हाला कसं सांगते, कारण हा राऊंड फिगर नंबर घेतोय। राऊंड फिगर कशाच्या याच्यात, 5च्या पटीतील संख्या, म्हणजे जी संख्या 7 पेक्षा मोठी आहे आणि त्या संख्येला 5ने भाग जातो ती संख्या आपल्या इथे रिझल्ट येतोय। आता ही जी संख्या आहे म्हणजे 7 पेक्षा मोठी पाहिजे पण तिला 5ने भाग गेला पाहिजे। मग समजा ही संख्या घेतली आपण, आता इथे समजा 12 घेतलं, आता 12ला 5ने भाग जातो का, नाही, पण 12 पेक्षा अशी मोठी संख्या
जिला 5 ने भाग जातो ती संख्या म्हणजे किती आलं 15. तर आपला रिझल्ट इथे 15 आला पाहिजे. म्हणजे असं मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सिलिंग काय करतं, तर 5च्या पटीतील जे राऊंड फिगर संख्या आहे ना ती संख्या इथे रिझल्ट म्हणून घेतली जाते. तुम्ही कोणती घ्या, समजा 16 घेतलं. आता 16 ही 15पेक्षा मोठी आहे, पण आपल्याला 15 पाहिजे का नाही, आपल्याला 16 नंतरची संख्या पाहिजे आणि ज्या संख्येला 5 ने भाग गेला पाहिजे. तर ती संख्या काय असणार आहे आपली 20. तर रिझल्ट काय येणार आपला 20. याचा यूज कसा होतो आपण पुढे पाहणारच आहोत फ्रेंड. आता तुम्ही कोणतंही घ्या, फक्त 5च नाही फ्रेंड. समजा आता आपण इथे घेतलं 1,3. ओके, तर आता 3 ने भाग जाणारी पण एकापेक्षा जास्त संख्या कोणती असेल 3 असेल, तर रिझल्ट काय येणार 3च येणार. समजलं. म्हणजे इथे 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, काही घ्या. समजा जर 3 घेतली तरी रिझल्ट 3च येणार, कारण 3ला 3 ने भाग जातो. किंवा जर इथे 4 घेतलं, हे 4 घेतलं आणि जर आता याला 3 ने भाग द्यायचा असेल तर 4पेक्षा मोठी ज्याला 3 ने भाग जातो म्हणजे त्याच्या पटीतील संख्या ही 6 असणार आहे, म्हणून आपला रिझल्ट इथे 6 आला. कोणतीही संख्या घ्या फ्रेंड. समजा 2 घेतली, 2 नंतर आपल्याला इथं 4 आहे. आता 2पेक्षा मोठी बट तिला 4 ने भाग जातो अशी संख्या कोणती असणार आहे 4च. तो रिझल्ट किती आला आपला 4. तर अशा प्रकारे हे सिलिंग तुम्हाला समजलं असेल. आता याचा यूज आपल्याला इथे कसा करायचा ते आता आपण पाहूया. आता इथे घेऊया आपण इज इक्वल टू मंथ. काय घेतलं मंथ, आणि त्यासाठी आपण सिरियल नंबरमध्ये आपण ही डेट सिलेक्ट केली आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर पहा डबल क्लिक करू, आपल्याला इथे सर्वांचे रिझल्ट येतील खाली आणि इथे 9, 10, 11, 12 असे रिझल्ट आलेत. फक्त काय आलेत हे मंथ्स आलेत. इथे जे सप्टेंबर ऑक्टोबर आहेत ना ते फक्त इथे नंबरमध्ये हे मंथ आलेले आहेत. हे तर इझी आहे, हे तुम्हाला समजले असेल. पण आता यामध्ये काय करायचं, आपल्याला इथे सिलिंगचा यूज करायचा. अगोदर आपण ह्या मंथच्या अगोदर सिलिंग यूज करणार आहोत. टॅब बटन प्रेस करा आणि नंबरमध्ये आपण जो आपण मंथसाठी घेतलेला होता ते टाकलं. ओके, आता फ्रेंड्स कॉमा आणि कॉमा नंतर इथं सिग्निफिकन्समध्ये आपल्याला 3 द्यायचे. 3 का द्यायचे ते लक्षात येईल तुमच्या रिझल्ट पाहिल्यानंतर. एक्सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो आणि याला डबल क्लिक करा आणि आता पहा कसे हे झालेलं आहे. 3चे पट झालेत. पहा इथं 12 3 वेळेस आलेत, नंतर 3, नंतर 6, नंतर 9 असे काय झाले 3चे पट आलेत. फ्रेंड्स 3 महिन्याचं एक क्वार्टर असतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता आपण इथे हे सिलिंग फंक्शन यूज केलं तर इथे आपलं असं आपलं आउटपुट आलेलं आहे. म्हणजे असे ग्रुप तयार झालेत. समजले, हे असे ग्रुप तयार झालेले आहेत. आता नंतर आपण याला काय करणार आहोत, परत याला डिव्हाइड बाय 3 करणार आहोत. डिव्हाइड बाय 3 करणार आहोत म्हणजे हे जे आलेत तर याला काय प्रत्येक संख्याला आपल्याला 3 ने डिव्हाइड करायचं आहे. कारण आपण 1 to 4 ह्या क्वार्टर पाहिजेत आपल्याला रिझल्ट. 1 2 3 4 असे रिझल्ट पाहिजे. आपले 12 पर्यंत रिझल्ट आलेला आहे, म्हणून याला आपण डिव्हाइड बाय 3 करतोय. आणि 3 केल्यानंतर आता पहा फ्रेंड्स इथे डबल क्लिक करा आणि आता रिझल्ट दिसेल तुम्हाला 3 4 1 1. हे काय आलंय, हे क्वार्टरचेच रिझल्ट आले. फेब्रुवारी 1st क्वार्टरमध्ये येतो, मे 2nd क्वार्टरमध्ये येतो, ऑगस्ट 3rd क्वार्टरमध्ये येतो. ह्या संख्यांच्या पुढे आपल्याला असं क्वार्टर असं जर लिहून पाहिजे असेल तर तेही आपण करू शकतो. याला फक्त काय करायचं, अँड साईन यूज करायचं, जे की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय टाईप करायचं, क्वार्टर. काय टाईप करायचं, क्वार्टर आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. स्पेस पाहिजे असेल म्हणून इथे स्पेस द्या आणि फक्त एंटर करा. आणि आता इथे काय करा, फक्त डबल क्लिक करा. इथे आपले रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे समजलं कसा रिझल्ट आणला आपण. कोणती डेट चेंज करून पाहिली तरी चालेल. समजा इथे मंथ चेंज करूया आपण. इथे जानेवारी आहे, इथे समजा जून टाकला तर जून कोणत्या क्वार्टरमध्ये येतो फ्रेंड, 2nd क्वार्टरमध्ये आलं 2nd रिझल्ट. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्वार्टर कसे फाइंड आउट केले हे तुम्हाला समजले असतील आणि त्यासाठी आपण सेलिंग हे फंक्शन यूज केलं. सेलिंग फंक्शन काय करतं हेही तुम्हाला समजलं असेल. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत, आणखीन काही डेट फॉर्म्युलेज पाहणार आहोत. समजा आपल्याला जर इथे डे फाइंड आउट करायचं असेल तर म्हणजे याची फक्त डे आला पाहिजे. तर यासाठी काय करायचं, फक्त इज इक्वल टू डे टॅब आणि ही डेट सिलेक्ट करायची आणि फक्त एंटर करूया. ते सर्वांचे डे नंबरमध्ये आलेले आहेत, दिसते तुम्हाला नंबरमध्ये. 8 म्हणजे 8 तारीख, 7 तारीख काय असेल तारखा त्या नंबरमध्ये आलेल्या आहेत. तुम्ही ते चेंज करा. समजा इथे घेतली आपण 19 तारीख घेतली तर इथे 19 येणार आहे. म्हणजे हे समजलं हे नंबरमध्ये आलेले आहे. हे जर डे तुम्हाला जर असे हे पाहिजे म्हणजे संडे मंडे काय असेल ते त्याच्यानुसार डे आला पाहिजे तर ते कॅपिटल लेटर म्हणजे टेक्स्टमध्ये जर पाहिजे असेल तर तेही सुद्धा आपल्याला करता येतं. त्यासाठी काय करायचं, फक्त इज इक्वल टू परत एकदा डे टॅब बटन प्रेस करा
डेट सिलेक्ट केली आणि एंटर करा. इथे मंडे वगैरे म्हणजे त्या डेनुसार कोणता वार आहे ते सुद्धा आपल्या इथे आलेलं आहे. जर आपल्याला वार अशी फाइंड आउट करायचे असेल तर ते सुद्धा इथे फुल आलेलं आहे. आता तुम्ही म्हणला आपण इथे सेमच फॉर्म्युला यूज केला, इथेही सेम फॉर्म्युला यूज केला, बट रिझल्ट असे कसं काय वेगळा आला? तर फ्रेंड रिझल्ट यासाठी वेगळा आला की आपण ज्यावेळी हा कॉलम घेतला त्यावेळेस हा कॉलम आपल्याला अगोदर असा सिलेक्ट करावा लागतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे होम टॅबमधील नंबर ग्रुपमध्ये इथे कस्टमचा ऑप्शन मिळेल आणि इथे आपण 4 टाइम डी घेतले फ्रेंड. ज्यावेळी आपण 2 टाइम डी घेतो आणि ओके करतो त्यावेळी पहा रिझल्ट काय येतो, सेम ॲज इट इज जसा अगोदर रिझल्ट आला तसा रिझल्ट येतोय. बट ज्यावेळी आपण 4 टाइम डी घेतो इथे पहा 4 टाइम डी घेतल्यामुळे आपल्याला इथे फुल नाव येते, म्हणजे त्या दिवसाचं फुल नेम आपलं इथे आलेलं आहे टेक्स्टमध्ये. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या नंबर ग्रुपचा खूप यूज होतो, तर याचा यूज करत जा. फ्रेंड्स आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण लास्ट डे ऑफ अ मंथ. म्हणजे कोणतीही डेट असेल आपली, म्हणजे कोणत्याही महिन्याची जर डेट असेल आपली आणि त्या महिन्यातील जर लास्ट डे आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपण एक नेक्स्ट फंक्शन यूज करणार आहोत आणि ते आहे आपलं एंड ऑफ मंथचं. म्हणजे EO मंथ टॅब बटन प्रेस करा आणि इथे पहा स्टार्ट डेट आणि मंथ. आता स्टार्ट डेट कोणती आहे आपली, ही स्टार्ट डेट आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, ह्या मंथची लास्ट डेट काढायची आपल्याला. तर आपण काय करणार, आपण इथे मंथ्समध्ये काय घेणार, आपण इथे 0 कारण त्याच मंथची काढायची आहे आपल्याला आणि एंटर करूया. एंटर केल्यानंतर पहा या मंथची लास्ट डेट आपली इथे आलेली आहे. डबल क्लिक करा, सर्वांची लास्ट डेट इथे येतील. आता इथे फ्रेंड्स इथे 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट दिसते, कारण इथे आपण तारीख देताना काय दिली, 4 फेब्रुवारी 2025. 2025 हे इयरमध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्यामुळे आपली इथे लास्ट डेट काय आलेली आहे त्या महिन्याची 28. आणि इथे कोणत्याही महिन्याची पहा, जिथे जिथे तुम्हाला दिसेल, समजा इथे पहा इथे कोणता महिना आहे डिसेंबर, तर डिसेंबर हा 31 दिवसांचा महिना असतो, तो 31 नंतर जो 30 असेल तो 30. तर त्याचप्रमाणे ज्यांच्या लास्ट डेट 30 असेल, 31 असेल, 28 असेल तसा रिझल्ट आपला इथे आलेला आहे. किंवा आपण असंही करू शकतो, आता हे मंथ्स आहेत, ह्या मंथ्समध्ये जर आपण 1 केलं, 1 करून जर एंटर केलं तर 1 महिन्यानंतरची लास्ट डेट येते आपली. म्हणजे हा आता सप्टेंबर महिना चालू आहे, त्याचा नेक्स्ट महिना कोणता आहे ऑक्टोबर, आणि ऑक्टोबर महिन्यातली लास्ट डेट इथे आलेली आहे. इथे 1, 2 काही पण देऊ शकतात. 2 दिली तर 2 महिन्यानंतर त्या महिन्यामधील लास्ट डेट येते आपली. म्हणजे आता सप्टेंबर चालू आहे, 2 महिन्यानंतर काय येईल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि नोव्हेंबरमधील लास्ट डेट आपली इथे आलेली आहे. म्हणजे आपण फक्त असं नाही की ते 0 देऊ शकतो, आपण इथे 1, 2, 3, 4 काय तुम्हाला जेवढे मंथ्स द्यायचे तेवढे तुम्ही मंथ्स इथे देऊ शकता. तर ही लास्ट डे ऑफ मंथसाठी आपण इथे 0 घेतलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत फर्स्ट डे ऑफ नेक्स्ट मंथ. म्हणजे नेक्स्ट महिन्याची पहिली तारीख आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल, समजा आता सप्टेंबर महिना चालू आहे किंवा ऑक्टोबर महिना चालू आहे, तर पुढच्या महिन्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्यातली फर्स्ट तारीख कोणती आहे, आता आपल्याला माहीतच आहे 1 तारीख आहे, ती सुद्धा आपल्याला इथे फाइंड आउट करता येते. आणि त्यासाठी आपण परत एंड ऑफ मंथ हेच फंक्शन वापरणार आहोत. स्टार्ट डेट आपण ही घेतली, त्यानंतर कॉमा देऊन आपण मंथ्स काय घेतला, आता इथे 0च घ्यायचा. आपल्याला एंड ऑफ मंथ अगोदर काढायचा आणि त्यामध्ये सिम्पली काय करायचं, 1 ॲड करायचा, बस एवढंच करायचं. हे आपण आपल्या मनाचं करतोय फ्रेंड, इथे काही असं लॉजिक वेगळं काही नाही आहे, आपण आपलं स्वतःचं लॉजिक घेतो इथे. तर अशा आपण नेक्स्ट मंथमधील फर्स्ट डे आपण इथे काढू शकतो. हे पहा इथे तुम्हाला 28 तारखेनंतर नेक्स्ट तारीख किती आलेली आहे, 1 मार्च. फ्रेंड्स इथे हे लॉजिक आपण आपल्या मनाने लावलेलं आहे, आपल्याला जे पाहिजे रिझल्ट पाहिजे त्यानुसार आपण इथे लॉजिक लावलेलं आहे आणि आपला रिझल्ट इथे आलेला आहे. तर या सर्व गोष्टींचा यूज तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. डेट रिलेटेड सर्व फंक्शन आपण व्यवस्थित पाहिले. फ्रेंड्स हे डेट रिलेटेड फॉर्म्युले आपण अगदी डिटेलमध्ये इथे पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस कराल त्याच वेळी. मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.